भाजप खासदार कंगना राणावतला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय। गाडीतून उतरताच काही महिला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओ दिसतंय। पण व्हिडिओ दिसत असलेली खरंच कंगना आहे का? खासदार कंगना राणावतला चोपलं। जेनझींना गटरछाप बोलल्यानं मारहाण। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? जेनझीला गटरछाप बोलल्यानं कंगनाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केल्यामुळे तो प्रचंड व्हायरल होतोय। गाडीतून उतरताच जमावानं हल्ला केल्याचा व्हिडिओ शेअर केला जातोय। जेनझींवर विधान केल्यानं कंगनावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय। पण खरंच कंगनाला मारहाण झाली आहे का? हा व्हिडिओ कुठला आहे? कधीचा आहे? हा व्हिडिओ आम्ही नीट पाहिला। मास्क लावलेली महिला ही कंगनाच आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। खासदार कंगना राणावतला मारहाण झालेली नाही। व्हायरल व्हिडिओतली महिला कंगना नाही। मारहाण झालेली महिला तृणमूल काँग्रेसच्या प्रणयिता दास आहेत। 30 जुलैला दास यांना पोलीस स्टेशन बाहेर मारहाण झाली होती। व्हायरल व्हिडिओवर पश्चिम बंगालमधील JDN न्यूज या वृत्तवाहिनीचा लोगो आहे। हा व्हिडिओ 30 जुलैला त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आल्याचं आढळलं। व्हिडिओमधील महिला प्रणयिता दास आहेत। तृणमूल काँग्रेसचे नेते कृष्णदास यांची ती मुलगी आहे। बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात प्रणयिता दास पोलीस स्टेशनला गेल्या होत्या। त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली आणि निदर्शनं केली। कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचं कुठेही आढळलं नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत कंगना राणावतला मारहाण झाल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।